आणि जे पद्य गायलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक। मंचावर उपस्थित मान्यवर, आपल्या शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष भानप सर, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, माझे सहकारी बंधू आणि भगिनी, आज आपण संविधान दिनानिमित्त इथे एकत्र आलेलो आहोत। या मंगलदिनी आणि या मंगल समयी आपण संविधान दिनाची रूपरेषा किंवा संविधान दिनाचं महत्व आज जाणून घेणं हे खूप महत्वाचं आहे। संविधान म्हणजे नेमकं काय, या शब्दाची जर फोड केली तर आपल्याला लक्षात येईल विधान म्हणजे कायदा, आणि तो कायदा एका ठराविक रचनेमध्ये जर आपण तो बांधला तर एक संविधान तयार होईल। आणि या संविधानाची गरज का भासली आपल्याला हे थोडंसं जाणून घ्यावं लागेल। या निमित्ताने आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की आपल्या स्वातंत्र्यपूर्वी आपण पारतंत्र्यामध्ये असताना आपण आपल्या भारत देशामध्ये आपला हा भारत देश वेगवेगळ्या संस्थानांमध्ये विखुरलेला होता। आपल्याकडे जवळपास 565 राज्ये किंवा संस्थानं तिथे होती आणि ही सगळी संस्थानं वेगवेगळ्या जातीमध्ये आणि धर्मामध्ये विखुरलेली होती आणि या सर्वांना आपल्याला एकत्र आणि एका कायद्यामध्ये आणायचं होतं आणि हे काम खूप अवघड होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली जी विलुप्त झालेली जी लोकशाही आहे तर ती विलुप्त झालेली लोकशाही पुनर्जीवित करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। आपल्याकडे लोकशाही होती का, तर होती। आपण जर आपल्या इतिहासामध्ये जर पाहिलं, आपल्याकडे असलेली मोहनजोदडो जी संस्कृती आहे, इंडस सिव्हिलायझेशन आहे किंवा हडप्पा संस्कृती आहे, किंवा त्याही आपण पाठीमागे गेलो तर आपल्याकडे जी महाजनपद व्यवस्था होती तर त्या महाजनपद व्यवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला या लोकशाहीचा आपल्याला तिथे आपण एक लोकशाहीचे पुरस्कर्ते पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये आपण आहोत हे आपल्याला लक्षात येईल। मग लोकशाही म्हणजे नेमकं काय, तर लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही हे आपल्याला मानता येईल। तर आता या संविधानाची निर्मिती ही करत असताना नेमकं याच्यासाठी कोणी प्रयत्न केले, तर आपल्याला उल्लेखनीय आपण जवळपास 1922 साली महात्मा गांधींनी असं सांगितलं की त्यावेळेला अशी एक सभा असावी किंवा असा एक कायदा असावा की त्यामध्ये ही आपली पूर्ण जी भारत आहे तर तो तिथे काय असावा, त्याच्यामध्ये एक बांधलेला असावा। परंतु त्यावेळी त्यांनी संविधानाचा उल्लेख केलेला नव्हता, फक्त एक अशी पुसटशी एक सभा एक असावी असं त्यांनी त्यावेळी सांगितलेलं। त्यानंतर आपल्याला सांगता येईल मानवेंद्रनाथ राय इसवी सन 1932 साली यांनी संविधान या संकल्पनेची त्यांनी काय केलेलं आहे, तिथे या शब्दाचा तिथे उपयोग केलेला आहे। ते म्हणतात की एक संविधान एक असावं, एक कायदा असा तयार करण्यात यावा। त्यानंतर आपल्याला 1938 साली आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं की आपल्याकडे संविधान तर असावं, परंतु या संविधानावर जे काही सदस्य असावेत तर ते मात्र प्रौढ मतदार पद्धतीनं ते निवडून यावेत। आणि त्यानंतरचा जर आपण काळ पाहिला तर आपली सगळी जी वाटचाल होती तर ती आपली वाटचाल ही स्वातंत्र्याकडे चालू होती। मग ही स्वातंत्र्याकडे वाटचाल चालू असताना त्याच वेळी 1939 साली दुसरं महायुद्ध हे चालू झालेलं होतं आणि आपल्यावर जे राज्य करीत होते ब्रिटन देश त्याची पिछेहाट झालेली होती आणि त्याला ही आपल्या भारताची गरज भासू लागलेली होती। भारताला ही दोन्ही बाजूनी जपान आणि जर्मनीने आपल्याला घेरलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं। आपल्याला पाहायला म्हणजे कळतं की आपल्याला त्या जपान आणि जर्मनी या दोन्ही देशांनी आपल्यावर कधी कोणत्याही वेळी आपल्याला काय करू शकतील, ते आपल्यावर हल्ला करू शकत होते। आणि त्यावेळेला ब्रिटनला कोणाची मदत आवश्यक होती, तर ती भारताची मदत आवश्यक होती। आणि मग आपलं सहकार्य घेण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य देणं हे त्यांची प्राथमिकता त्यांना दिसू लागली। आणि मग त्याच माध्यमातून तोच विचार त्यांनी मनामध्ये धरून क्रिप्स योजना जी आहे तर ती इथे भारतामध्ये पाठवली। स्टॅफर्ड क्रिप्स नावाची, क्रिप्स म्हणजे ती योजना आहे, क्रिप्स नावाचा एक गव्हर्नर होता की तो भारतामध्ये आला आणि मग त्यांनी इथे आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतं की हे जे भारताचं संविधान आहे हे भारताचं संविधान हे भारतीय लोकांनी भारतासाठी तयार केलेलं असावं असंच आपण त्यामधून त्यांनी काय केलेलं आहे, एक आपली मागणी स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर त्रिमंत्री योजना आपल्याला लागू झाली आणि या त्रिमंत्री योजनेनंतर आपल्याकडे असं ठरवण्यात आलं की आपल्याकडे जवळपास 389 जे सदस्य आहेत हे संविधान सभेवर गेले पाहिजे। मग या 389 सदस्यामध्ये 291 सदस्य जे आहेत तर ते ब्रिटिश प्रांताकडनं ते निवडून गेलेले असावेत। त्यानंतर जवळपास त्यामधून 4 सदस्य जे आहेत तर ते चीफ प्रांताकडनं गेलेले असावेत। त्यानंतर 92 सदस्य जे आहेत
तर ते प्रतिनिधित्व जे करतील ते 92 सदस्य ते संस्थानिकांकडून जे आपल्याकडे जे संस्थानिक होते त्यांचे ते प्रतिनिधी असावे असं त्यामध्ये करण्यात आलं. त्यानंतर ऑगस्ट 1946 साली ज्या पद्धतीने निवडणुका पार झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये 291 जागांपैकी 207 जागा ज्या आहेत तर त्या आपल्याला काँग्रेसला मिळालेल्या पाहायला मिळतात, 73 जागा मुस्लिम लीगला मिळालेल्या पाहायला मिळतात, 7 जागा अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या मिळतात. आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, आपल्याला सांगायला की 9 डिसेंबर 1946 आपल्या जवळपास या संविधान सभेची सुरुवात जी आहे ही पहिली बैठक जी आहे तर ही पहिली बैठक 9 डिसेंबर 1946, 11 डिसेंबर 1946 आणि 13 डिसेंबर 1946 रोजी झाली. 9 डिसेंबर 1946च्या पहिल्या बैठकीमध्ये पहिल्या या सभेमध्ये डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा जे आहेत तर ते एक तात्पुरत्या स्वरूपाचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 13 डिसेंबर 1946 साली आपल्याला त्या रोजी आपल्याला सांगता येईल की डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत तर ते आपल्या संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांचं नाव घोषित करण्यात आलं. आणि त्यानंतर मसुदा समितीचं जे अध्यक्ष आहेत तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव तिथे घोषित करण्यात आलं. आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेपासून संविधान निर्मितीची प्रक्रिया चालू झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जवळपास 2 वर्ष 11 महिने 17 दिवस जे आहे त्या संविधान निर्मितीचं काम जे आहे तर हे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. या अखंड प्रवासामध्ये रात्रंदिवस अविरतच चाललेल्या या प्रवासामध्ये यामध्ये जवळपास 7,635 सुधारणा सुचवण्यात आल्या. त्यापैकी विधायक अशा 2,473 ज्या विधायक सूचना आहेत तर त्या निकाली काढण्यात आल्या. यानंतर ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ही पूर्ण झाली आणि त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्याला आपलं हे संविधान आपल्या भारतासाठी लागू करण्यात आलं. कारण हे संविधान तयार करणं एवढं काही सोपं नव्हतं. कारण मी तुम्हाला याची सुरुवात सांगितलेली आहे. आपला भारत देश जो आहे हा विखुरलेला होता, वेगळ्या जातीमध्ये, वेगळ्या प्रांतामध्ये, वेगळ्या धर्मामध्ये विखुरलेला होता. आणि आपल्या भारत देशाच्या या संविधानाचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पूर्ण जगामधली सर्वात मोठी जी घटना असेल आणि तीही घटना ही लिखित स्वरूपाची जर असेल तर ती कोणती असेल तर ती भारत देशाची असेल. यासोबतच आपल्याला सांगता येईल की यामध्ये आपल्या या घटनेचे भाग जे आहेत तर 3 भाग आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आपल्या घटनेची प्रास्ताविका, त्यानंतर घटनेचा भाग, त्यानंतर त्याच्यामध्ये अनुसूच्या, यामध्ये प्रास्ताविक आणि त्यानंतर घटनेचे भाग 25 भाग आपल्याला पाहायला मिळतात. 468 आताच्या सध्या घडीला जवळपास 468 कलमे पाहायला मिळतात. 12 अनुसूच्या पाहायला मिळतात. आणि ह्या सगळ्या कामामध्ये हे सगळ्या गोष्टी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास 60 देशांच्या घटनेचा अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मुलांनो, ही सोपी गोष्ट नाही. 60 देशाच्या घटनेचा अभ्यास केलेला पाहायला मिळतो. त्यामध्ये आपल्याला ब्रिटन आहे, अमेरिका आहे, फ्रान्स आहे, आयरिश आहे, अशा उल्लेखनीय सगळ्या देशांचं इथे नाव घेणं हे आपल्याला शक्य नाही. त्यामुळं काही त्यातल्या ज्या ठळक गोष्टी आहेत तर मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. आपल्या या संविधानामध्ये ही जी संसद प्रणाली जी आहे तर ही संसद प्रणाली आपण ब्रिटनकडून घेतलेली आहे. त्यासोबतच ही न्याय व्यवस्था जी आहे तर ही न्याय व्यवस्था आपण अमेरिकेकडनं घेतलेली आहे. परंतु आपण जर याची जर तुलना केली तर आपण अमेरिका आणि ब्रिटन या दोन्हीपेक्षा श्रेष्ठ जी प्रणाली तयार करण्यात आलेली आहे ती भारताची करण्यात आलेली आहे. त्याचं कारणही असं आहे कारण या आपल्या संसदेची जी प्रणाली आहे त्यामध्ये न्याय व्यवस्थेचा आपल्याला हस्तक्षेप पाहायला मिळत नाही किंवा न्याय प्रणालीमध्ये या संसदेचा हस्तक्षेप आपल्याला पाहायला मिळत नाही. हा असं जर झालं असतं तर काय झालं असतं की एखाद्या मंत्र्यांनी काय केलं असतं की एखादा न्यायाधीश त्याच्या मर्जीतला असलेला न्यायाधीश जो आहे तर तो काय केला असता, नियुक्त केलेला असता. किंवा एखाद्या न्यायाधीशाने त्यांनी काय केलेलं असतं, संसद बरखास्त केलेली असते. परंतु असं होताना दिसतं का आपल्याला दिसत नाही. आपली संसदीय प्रणाली आणि आपली न्याय प्रणाली ही तटस्थपणे काम करताना दिसते. एकमेकांचा प्रभाव त्यावर दिसत नाही. या अशा संविधानामध्ये आपण कॅनडा आहे, आयरिश आहे, ऑस्ट्रेलिया आहे, फ्रान्स आहे, दक्षिण आफ्रिका आहे, अशा वेगवेगळ्या
देशांच्या ज्या काही गोष्टी आपल्या इथे लागू करता येतील, महत्वाच्या वाटतील, तर त्या इथे त्यांनी बाबासाहेबांनी आपल्या घटनेमध्ये घेतलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तर तो मी तुम्हाला सांगू इच्छितो की 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्याकडे हे संविधान तर लागू झालं, परंतु सर्वात महत्वाचं त्यांनी बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेचं त्यांचं शेवटचं भाषण होतं. आणि त्या संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये त्यांनी काही मत जे आहे तर त्यांनी ते मांडलेलं आहे. आपण हे मत जर पूर्ण जर ऐकलं तर नक्की तुमच्या अंगावर काटा येणार आल्याशिवाय राहणार नाही, कारण ते तेवढं महत्वाचं आहे. बाबासाहेब म्हणतात की आज या संविधान सभेची ही शेवटची सभा आहे. त्यांचं मन हे खूप चिंतातूर झालेलं आहे. कशामुळे झालं असेल तर त्यांनी त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या मनातल्या त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. उद्या आपण स्वातंत्र्यामध्ये जाणार आहोत आणि स्वातंत्र्यामध्ये गेल्यानंतर यापूर्वी हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. यासाठी आपण आंदोलनं केली, यासाठी आपण उपोषणं केली, किंवा आपल्याला समजता येईल काही हिंसेच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने आपण हे सगळं स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. पण उद्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला या सर्व गोष्टी थांबवाव्या लागतील. आणि जर आपण या गोष्टी थांबवल्या नाही तर आपण पुन्हा राहणार नाही. हे संविधान ज्या हातामध्ये गेलं पाहिजे ते हात एकदम असे निर्मळ पाहिजे. जर ते बेमान असतील तर हे संविधान पुन्हा आपलं जे आहे या संविधानाचा काही उपयोग होणार नाही. पुन्हा आपण पारतंत्र्यामध्ये जातो अशी त्यांना भीती वाटते. त्यामध्ये ते आणखीन असं म्हणतात की आपण या संविधानाचा अंमलात आणत असताना समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे जे मूल्य आहेत आणि न्याय हे मूल्य आपल्यामध्ये रुजवली पाहिजे. नुसती रुजवली नाही पाहिजे तर रोजच्या आपल्या जीवनामध्ये आपण ती अंमलात आणली पाहिजे. समतेशिवाय बंधुता निर्माण होणार नाही, बंधुताशिवाय समता तयार होणार नाही आणि समता बंधुता असल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही. हे तेवढंच महत्वाचं आहे. हे त्यांनी अति उल्लेखनीय पद्धतीने त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. त्यासोबतच या संविधान आपल्याला सार जर सांगायचं झालं तर आपल्याला हे स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आपल्याला रोजची जी मूल्य आहेत तर हे तर आपल्याला जपायचे आहेत. आणि हे संविधानाचं रक्षण करायचं काम जे आहे तर ते आपल्या सर्वांचं आहे. हे सर्व विद्यार्थ्यांचं आहे, हे सर्व भारतीय नागरिकांचं आहे. आणि प्रत्येक नागरिकाला आपलं संविधान हे माहिती असणं, प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक नागरिकाला आपला भारताचा कायदा माहिती असणं हे तेवढंच महत्वाचं आहे. यानंतर या संविधान सभेच्या याच्यातून आपल्याला असं म्हणता येईल, खरा जर सार असेल तर नेमका हा कायदा कसा अंमलात येईल, कसं आपण समाजामध्ये वावरतो याबद्दल सुद्धा बाबासाहेब असं म्हणतात. त्या भाषणामध्ये असं म्हणतात की आज या उद्यापासून आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळणार आहे. राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला एक मत आणि त्या मताचं एक मूल्य आपल्याला दिलेलं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला एक मत आणि एक मूल्य त्यांनी इथे आपल्याला दिलेलं आहे. परंतु त्यांनी अशी भीती व्यक्त केलेली आहे की आपल्याला सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं हे तेवढंच महत्वाचं आहे. आणि जर हे स्वातंत्र्य मिळालं नाही तर जे लोक यापासून वंचित राहतील तर ते लोक हे पुन्हा आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने भारत देशाला घेऊन जातील आणि पुन्हा आपला भारत देश हा पारतंत्र्यामध्ये जाण्याची शक्यता निर्माण होईल. या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी, प्रत्येक नागरिकांनी आपल्या समाजामध्ये वावरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याला या संविधानानं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, समता दिलेली आहे, बंधुता दिलेली आहे. परंतु आपल्याला या संविधान दिनानिमित्त मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक नागरिकानं आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत ते कुठे सुरू होतात आणि कुठे संपतात हे प्रत्येकाला माहिती पाहिजे. ज्या वेळेला माझे काही अधिकार चालू होतील, काही मर्यादेपर्यंत माझे काही अधिकार असतील, तिथून पुढे त्या समोरील व्यक्तीचे अधिकार हे चालू होतील. आणि आपल्या वागण्यामधून आपल्याला असं कोणी समजू नये
की आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत ते सगळे अधिकार मलाच दिलेले आहेत. लक्षात ठेवा, मी पुन्हा पुन्हा उच्चारतोय हे सगळे शब्द, कारण आपल्या सगळ्या वागण्यामधून दुसऱ्या व्यक्तीला त्रास झाला नाही पाहिजे. आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, म्हणजे आपल्याला आपलं मत मांडायचं आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण दुसऱ्याला शिव्या द्यायच्या. म्हणजे आपली कृती जी आहे तर ती कशी असली पाहिजे, संविधानिक असली पाहिजे. मग ती प्रत्येक नागरिकाची जी असेल तर ती कृती जी आहे तर ती संविधानिक असली पाहिजे. या संविधान दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला पुन्हा एकदा हे सांगू इच्छितो की या संविधान दिनाच्या माध्यमातून आपण संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी सांगितलेली मूल्य आहेत, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व आणि न्याय, ही मूल्य आपण सर्वांनी आपल्यामध्ये रुजवली पाहिजे. आपल्या संविधानाचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे आणि या संविधानाची पूर्ण रूपरेषा ही सर्व विद्यार्थ्यांनी माहिती करून घेतली पाहिजे. जर आपण हे सगळ्या गोष्टी केल्या तर असं मला असं वाटेल की खऱ्या अर्थानं आपल्याला संविधान मिळालं आणि खऱ्या अर्थानं आपण भारतीय नागरिक झालो. मी एवढं बोलून माझं वाढतं भाषण थांबवतो.